मंडळी, पांडुरंगाचं माहेर म्हणजेच पंढरपूर. या पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांचा शाही विवाह सोहळा वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न होत असतो. यंदा वसंत पंचमी आलेली आहे 14 फेब्रुवारी 2024ला आणि म्हणूनच पंढरपूरमध्ये लगीनघाई सुरू आहे. मंगलमय वातावरण, सनई चौघड्यांचे स्वर आणि उपस्थित वराडी मंडळी. असा हा सोहळा थाटामाटात पार पडतो. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची देखील परंपरा आहे. त्यानुसारच या काळात देवाला पांढरा शुभ्र असा पोशाखही परिधान करण्यात येतो. वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सोहळा होतो असा एक उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात केलेला आहे. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणूनच संपूर्ण देऊळ आणि पंढरपूर नगरीच अगदी रंगीबेरंगी फुलांनी सजवली जाते. श्री विठ्ठलाला, रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र परिधान केली जातात, दागिने परिधान केले जातात. लग्नासाठी त्यांना तयार केलं जातं. रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला जातो आणि श्री विठ्ठलाच्या गर्भगृहातून गुलाल रुक्मिणी मातेकडे नेला जातो. या गुलालाची उधळण होते. टाळ मृदुंगाच्या गजरात हा विवाह सोहळा मोठ्या आनंदात साजरा होतो. विविध अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांना मुंडवळ्या सुद्धा बांधल्या जातात. वराडी मंडळी म्हणजेच जमा झालेले सगळे भाविक, मुलीचे मामा मुलीला घेऊन या असं पुकारलं जातं. अंतरपाठ धरला जातो आणि सुरू होतात मंगलाष्टका. उपस्थितांना फुलं आणि अक्षताचं वाटपही केलं जातं आणि मग म्हटलं जातं सावधान. मंगलाष्टक झाल्यावर उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा झाल्याचा आनंद साजरा करत असतात. हे दृश्य अगदी मोहून टाकणारं असतं, डोळ्याचं पारणं फेडणारं असतं, कारण हा विवाह असतो परब्रह्म परमात्म्याचा. या विवाहाची तयारी 15 दिवस आधीपासूनच पंढरपूरमध्ये सुरू होते. मंदिर सुंदर अशा रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलं जातं. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं वाचन केलं जातं, पारायण केलं जातं, कारण पांडुरंग म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याचं वर्णन रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये आहे. हे सुंदर वर्णन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात यात शंकाच नाही. अहो, म्हणून तर ज्यांचा विवाह लवकर होत नाही किंवा मनासारखं स्थळ मिळत नाही त्यांना सुद्धा हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला जातो. याच रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये माता रुक्मिणीचं वर्णन या प्रकारे करण्यात आले. भीमकाची लाडकी सुता, स्वरूपासी त्रिखंड धुंडिता, उपमा नसे द्यावयाला, ती मानवदेही मूर्त शक्ती, सुवर्ण आईसी चमके कांती. या ओळींमध्ये रुक्मिणी मातेचं जे वर्णन केलं गेलं आहे, रुक्मिणी मातेचं पंढरपुरात दर्शन घेताना सुद्धा भाविकाच्या मनात हेच वर्णन उभं राहत असणार यात शंकाच नाही. रुक्मिणी माता जेव्हा तिच्या माहेरी पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ऐकते तेव्हाची तिची झालेली अवस्था सुद्धा एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदररित्या वर्णन केली आहे. त्याही काही ओळी मी तुम्हाला ऐकवते. जेव्हा माता रुक्मिणी पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या गाथा ऐकते, पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ऐकते, तेव्हा रुक्मिणीसी देहभान नुरले, झाली तटस्थ ते धवा, मंद मंद श्वास चाले, स्पर्शिता काही न बोले, तुळी न हाले न डोले, जैसा समाधिस्थ योगिया. मंडळी, या काही ओळी ऐकून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये किती रसभरीत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाचं केलेलं आहे. पंढरपूरला वसंत पंचमीच्या निमित्ताने पार पडणारा श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सोहळा, या सोहळ्याच्या दिवशी म्हणूनच हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आवर्जून वाचला जातो. मंडळी, तुम्हाला देखील या सोहळ्याला उपस्थित राहायला पंढरपूरला जमणार नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे जेवढे जमतील तेवढे अध्याय या दिवशी वाचू शकता.
आणि पांडुरंगाच्या या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्याकडे पांडुरंगाची आणि माता रुक्मिणीची मूर्ती असेल, फोटो असेल, तर या दिवशी त्यांची आवर्जून पूजा करा. त्यांच्या आवडती फुलं त्यांना वाहा, तुळशीपत्र वाहा आणि हे सगळं झाल्यानंतर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं वाचन करा किंवा कमीत कमी हा ग्रंथ ऐका. तुम्हाला सुद्धा पांडुरंगाच्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यासारखं वाटेल. रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये या विवाह सोहळ्याचं वर्णन फार सुंदर केलंय. निघती वराडी मिळून या श्रीकृष्णाचा विवाह सोहळा, पाहावया त्रिदंशाचा मेळा, अनुचरांसवे निघाला थाटमाट करून या. निघाले सर्व लोकपालक, एकदंत गणनायक, गणपरिवार चमत्कारिक, गर्जना करीत चालती. म्हणजेच गणपती बाप्पा त्याच्या सगळ्या गणांसह या विवाह सोहळ्यासाठी निघाला, असंच वर्णन या ओळींमध्ये करण्यात आलंय. जाणावे तुम्ही श्रोते हो प्रकृती पुरुषाचे एकपण, शिवशक्तीचे आलिंगन तैसेची कृष्ण रुक्मिणी मिलन. अति पावन भाविका कृष्णा पुढे दीप लावून, एकनिष्ठेने केल्या पारायण, सर्व दोष विघ्ने नासून, लग्न होईल निश्चयेसी. अशी आहे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची महती. म्हणूनच या वसंत पंचमीच्या निमित्ताने, तसंच विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांचे विवाह होण्यात अडथळे येत आहेत त्यांनी हा ग्रंथ जरूर वाचावा. मनासारखा पती त्यामुळे लाभतो असं म्हटलं जातं. रुक्मिणी स्वयंवर ही कथा खूप भक्तीने आणि श्रद्धेने वाचली जाते. विवाहाआधी देवाला पंचपक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो. तसंच विठ्ठल रुक्मिणी या वधूवरांना विवाहाचा पोशाखही परिधान केला जातो. बरोबर रुक्मिणी स्वयंवर विवाह मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजवलेल्या विवाह मंडपात आणल्या जातात. डोक्यावर पगडी, अंगी सोवळे, कपाळी मुंडावळ्या असा सजलेला देखणा विठू माऊली आणि पैठणी आणि अलंकारांनी सजलेली रुक्मिणी माता यांचं रूप अनेक जण डोळे भरून पाहत राहतात. मंत्रोच्चारात आणि मंगलाष्टकांच्या सुमधुर आवाजात उपस्थितांकडून अक्षता टाकल्या जातात. अशा सुंदर, आनंदी आणि भक्तिमय वातावरणात ठरलेल्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो. यानंतर लग्नाच्या भोजनावळी सुद्धा सुरू होतात. मग मंडळी, तुम्ही कधी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्या विवाह सोहळ्याचा तुमचा अनुभव कसा होता ते सुद्धा सांगा. आणि हो, पांडुरंगाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.